शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो फ्रेंच कंपनी चालवणार। 10 वर्ष मेट्रोचं व्यवस्थापन करणार। मेट्रो पायलट सर्व महिलाच असणार। 87% पूर्ण झालेली ही मेट्रो सेवा मार्च 2026 पासून सुरू करण्याचं नियोजन। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू। 3 आणि 5 वर्ष अभ्यासक्रमासाठी 21,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश। दोन्ही अभ्यासक्रमांच्या संस्थात्मक फेरीसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू। पुण्यातील बाजारात सीताफळांची उच्चांकी आवक। मार्केट यार्डातील फळ बाजारात दररोज 26 टनांपर्यंत सीताफळांची आवक। सीताफळाच्या दरात घट। गावक बाजारात प्रतवारीनुसार प्रति किलो 50 ते 120 रुपये। पुणे जिल्हा प्राणांतिक अपघातांमध्ये 16% घट। गंभीर किरकोळ अपघातांमध्ये वाढ। जानेवारी 2025 ते ऑगस्ट दरम्यान 1278 अपघातांमध्ये 531 जणांचा मृत्यू। अंबरनाथच्या नेताजी मार्केट परिसरात रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याची धक्कादायक बाब समोर। रात्रीच्या वेळी हातात दांडकं घेऊन फिरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद। कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आज दिवसभर बंद राहणार। अंबाबाई मंदिरात गाभाऱ्याची आज स्वच्छता केली जाणार। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाभाऱ्याची स्वच्छता केली जाणार। रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला परिसरातून चरसचा साठा जप्त। अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। 4 लाख रुपये किमतीचं चरस जप्त। नागपुरातील अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी। पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांची तारंबळ। हिंगणघाट तहसील कार्यालय पंचायत समिती प्रांगणात पाणपक्ष्यांच्या घरट्यांची गणना। 4 पाणपक्षी प्रजातींची 158 घरटी आढळली। गाय बगळा, छोटा कावळा, राट ढोकरी या पाणपक्ष्यांचा समावेश। निसर्ग साथी फाउंडेशनचा उपक्रम। महादेव कोळी समाजाचं परभणीत उपोषण। 2018चा शासन निर्णय अंमलात आणण्याची मागणी। मराठवाड्यातील महादेव काकी मल्हार कोळी समाजाला आदिवासी प्रवर्गाचा लाभ मिळण्यासाठी उपोषण। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। साहूर जिल्हा परिषद शाळेच्या वर्गांमध्ये शिरलं पाणी। शाळेतील शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान। अतिवृष्टीमुळे यवतमाळच्या उमरखेड, महागाव, पुसद तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।